राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक। आचारसंहिता लागण्यापूर्वी होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष। महाविकास आघाडीची आजपासून 2 दिवस महत्त्वपूर्ण बैठक। तिढा असलेल्या 30 ते 35 जागांवर तोडगा निघण्याची शक्यता। नरहरी झिरवाळांचं आजपासून बेमुदत धरणे आंदोलन। एसटी प्रवर्गातून धनगरांना आरक्षण देण्याचा जीआर मागे घेण्याची मागणी। नाशिक जिल्ह्यातील 5 ते 7 विधानसभा मतदारसंघांवर शिंदे गटाचा दावा। हेमंत गोडसेंचं पुनर्वसन होणार का याची उत्सुकता। गोदावरी खोरे विकास महामंडळाचे गोडसेंना वेध। भंडाऱ्याचे आमदार राजू कारेमोरेंवर महिला मुख्याधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप। उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं कठोर भाषा। कारेमोरेंचा खुलासा। धारावीतील मेहबूबे सुबानिया मशिदीचं अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात। ट्रस्टींनी दिलेल्या हमीनुसार कार्यवाही सुरू। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या टप्प्याचा रविवारपासून वाटप सुरू। काल 34 लाख लाभार्थ्यांना 521 कोटींचं वाटप। राजू शेट्टींना म्हाडाच्या घराची लॉटरी। आमदार खासदार गटातून एकमेव अर्ज आल्यानं पवईतून विजयी ठरले। निकालाची औपचारिकता 8 ऑक्टोबरला। बिगर बासमती तांदळावरील निर्यात बंदी शिथिल। उत्पादकांना दिलासा। वाणिज्य मंत्रालयाकडून अधिसूचना जारी। पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव ते malaड अप आणि डाऊन मार्गावर आज मध्यरात्री ब्लॉक। 150 ते 175 फेऱ्या रद्द होण्याची शक्यता। दमदार पावसामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा। 8ही जिल्ह्यांनी वार्षिक सरासरीची 100 ओलांडली। आतापर्यंत 804 मिलीमीटर पावसाची नोंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।